माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी घारे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कानकनेरगाव आहे. आमच्या शाळेत एक ग्रंथालय राबवण्यात आला. त्या ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेले आहे. माझ्या पुस्तकाचे मनोरंजन जिद्दी कथा. मी हे पुस्तक वाचलेलं आहे. या पुस्तकात छान छान गोष्टी आहे. या पुस्तकाचे लेखक आहे सुधा धराडे. मी तुम्हाला या पुस्तकाची थोडी माहिती सांगणार आहे. याच्यात एक आई आणि एक बाळ होता आणि ती आई म्हणाली, मी एका बाळाला खुशीत ठेवणार. ती आई बागेत गेली होती. बागेत खूप सारे झाडे होते आणि ते मुलगा खूप चांगला खेळत होता. ती आई म्हणाली, मी आज मुलाला कोणताही त्रास देणार नाही आणि त्या मुलाला गप्पा गोष्टी करणार आहे. ती आई म्हणाली, मी आज कोणतीही गोष्ट करणार नाही. ती मुलगी म्हणाली, मी आज कोणतीही गोष्ट आहे. ती मुलगी खूप हुशार होती आणि त्या मुलीचे नाव नितीन नोंदून असे होते. ती मुलगी खूप दररोज शाळेत जात होती. तिच्या शाळेत एक बगीचा होता. त्या बगीचात एक सुंदरसे झाड होते. ते झाड खूप चांगले होते आणि त्या झाडाला खूप चांगले कोणकोणते बागेत चांगली बाग होती आणि त्या बागेत झाडे खूप लागत होते. जसे सीताफळाचे, जसे मोगऱ्याचे, ते झाडे खूप लागत होती. ती मुलगी त्या मुलाची आई म्हणाली, मी आज कोणालाही कोणतीही गोष्ट सांगत आहे. ते मुलगा म्हणाला, मी आज कोणतीही गोष्ट सांगणार नाही. एका दिवशी त्यांच्या गावात एक घटना झाली. ती घटनातील ते मूल तिथे गेलं होतं आणि त्या मुलाची आई म्हणाली, तू आज जाऊ नकोस. ती मुलगी म्हणाली, मी आज तर जाणार नाही. धन्यवाद.